यावल शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेल्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता। यात मोठ्या संख्येत बेरोजगार तरुणांनी विविध 11 कंपनींच्या व्यवस्थापकीय मंडळास मुलाखती दिल्या असून यातील काही गरजूंना जागेवरच नियुक्तीपत्र देण्यात आले आहे। या मेळाव्याचे आयोजन आश्रय फाउंडेशन, महाविद्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने करण्यात आले होते। यावल शहरात फैजपूर रस्त्यावर मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे। या महाविद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याचे आयोजन आश्रय फाउंडेशन, यावल रावेर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करियर सेंटर जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते। या मेळाव्यात जिल्ह्याभरातून तरुणांनी उपस्थिती दिली होती। मेळाव्यापूर्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे या होत्या, तर मेळाव्याचे उद्घाटन आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले। या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेचे संचालक सुनील भोईटे, यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे, श्रीकांत लांबोळे, आश्रय फाउंडेशनचे सचिव डॉक्टर पराग पाटील, कौशल्य विकास मंत्रालय मुंबईचे प्रतिनिधी दिनेश बारेला, अरुण ठाकरे, सुभाष कदम, महेश चौधरी, दीपक बोरसे, उपप्राचार्य प्राध्यापक MD खैरनार, उपप्राचार्य प्राध्यापक अर्जुन पाटील, प्राध्यापक CK पाटील, प्राध्यापक RS तळवी, प्राध्यापक AG सोनवणे, प्राध्यापक ER सावकार, प्राध्यापक MH पाटील, प्राध्यापक SV कदम, प्राध्यापक RS ठिगळे, प्राध्यापक नंदकिशोर बोदळे, प्राध्यापक डॉक्टर संतोष जाधव, प्राध्यापक CK वसाने, सागर लोहार, मनोज बारीसह महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। या रोजगार मेळाव्यात 694 जागेकरिता जळगाव जिल्ह्यातील स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल लिमिटेडचे बाबा राजपूत, हिताशी अष्टमी इंडियाचे हितेश नन्नवरे, जैन फार्म फीड्सचे बिकेश जोशी, सुप्रीम इंडस्ट्रीज तसेच क्रेडिट एक्सिस ग्रामीणचे राजू पाटील, स्टार फॅब्रिकेटर्स कॅटर्सचे MIDC जळगावचे प्रतिनिधी, सिग्मा फॅटिलिटी जळगावचे सचिन पवार, LIC ऑफ इंडिया जळगावचे जितेंद्र सैंदाने, राईट सिस्टीम अँड सॉफ्टवेअर जळगावचे मंदार V शाडिल, RTM जळगावचे अविनाश भडाने, समर स्टील इंडस्ट्रीज कंपनीचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते। अशा विविध 11 कंपन्यांच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी जिल्ह्यातील आलेल्या गरजू तरुणांची या ठिकाणी मुलाखत घेतली व यातील काही गरजूंना जागेवरच नियुक्तीपत्र देखील देण्यात आले आहे। मोठ्या उत्साहात यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये रोजगार मेळावा संपन्न झाला। नमस्कार अरे विद्यार्थ्यांनो, तुम्ही मुलाखतीला आलेले आहेत ना, नमस्कार घालायचं ती पहिली पायरी असते आपली मुलाखतीची। असो, व्यासपीठावरील सर्व मान्यवर विद्यार्थ्यांना बोलवा पेंडॉलमध्ये, प्राचार्य मॅडम, BDO मॅडम, तसेच डॉक्टर साहेब फेगडे सर, डॉक्टर फेगडे सर, डॉक्टर पराग सर व तसेच माझे सहकारी व इथले प्राध्यापक तसेच माझे विद्यार्थी मित्रांनो, आपण पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व स्वयंरोजगार मेळावा इथे आज आयोजन केलेलं आहे की 2 वर्षापूर्वी आपण ऑनलाईन रोजगार मेळावा यावल शहरामध्ये म्हणजे आपल्या यावल तालुक्यामध्ये घेतला होता आणि या ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये जवळजवळ 200 तरुण तरुणी पुणे आणि मुंबईमध्ये गेले होते। परंतु प्रॉब्लेम असा झाला की पुणे आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर त्यांना आर्थिक चणचण भासायला लागली, कारण सुरुवातीला पगार कमी असतो आणि पगार कमी असल्यानंतर
त्या ठिकाणी टिकणं मुश्किल होऊन जातं मोठ्या शहरामध्ये. तर माझी अशी इच्छा होती की आपल्या जळगाव जिल्ह्यातल्याच कंपन्या असाव्यात आणि ह्या कंपन्या आपल्या जळगाव जिल्ह्यामध्येच रोजगार उपलब्ध करून देतील, जेणेकरून ग्रामीण भागातले जे विद्यार्थी असतात, तरुण तरुणी असतात, त्यांना एक आर्थिक सहाय्य त्या ठिकाणी होतं, 2 पैसे त्यांना उरतातही आणि आपल्या घरी जे आईवडील असतात, बंधू भगिनी असतात, त्यांना सुद्धा ते पोहोचवू शकतात. या उद्देशाने गेल्या 6 महिन्यापासून मी या रोजगार मेळाव्यासाठी प्रयत्नशील होतो. आमचे मित्र दिनेशजी बारेला यांच्या मार्फत मला अशा पद्धतीची माहिती मिळाली की असा रोजगार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित करू शकतो. मी त्यांच्या 6 महिन्यापासून मागे लागलोय. दिनेशजींनी आमच्या शब्दाचा मान ठेवला, आपले मित्रच आहे ते, आणि त्यांनी ते सुद्धा प्रयत्नशील होते गेल्या 6 महिन्यापासून. संध्या सोनवणे मॅडमांना मी सांगितलं होतं की आपल्याला रोजगार मेळावा घ्यायचाच आहे काही करून आणि आपल्या कॉलेजमध्येच आपण घेऊयात. तर त्या पद्धतीने गेल्या 6 महिन्यापासून प्रयत्न केल्यानंतर आपल्याला हा रोजगार मेळावा रिसे सरांकडून उपलब्ध झाला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी सांगितलं आपल्याला की दरवर्षी आम्हाला एक संधी द्या, परंतु त्या अगोदरच मी त्यांना सांगितलंय की पुढच्या 6 महिन्यामध्ये यापेक्षा मोठा रोजगार मेळावा या ठिकाणी यावल शहरामध्ये मी आयोजित करेल आणि त्यासाठी जे काही सहाय्य लागेल ते त्या ठिकाणी मी उपलब्ध करून देईल. आणि त्यांनी आपल्याला कमिटमेंट सुद्धा दिलंय की आपण अरेंज करावा अशा पद्धतीचा रोजगार मेळावा तरुण तरुणींसाठी. मित्र हो, बऱ्याच दिवसापासून मनात होतं की आपल्यासाठी म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचंय. डॉक्टर साहेब, मी गेल्या 2 वर्षापूर्वी इथे एक प्लेसमेंट सेलच्या अंतर्गत 2 कंपनीज इथे आल्या होत्या, लक्ष्मी ॲग्रो आणि आपले श्रीराम पाटील सर. या दोघांनाही मी इथे बोलवलं होतं आणि त्यावेळेला माझ्या या युनिटमधून जवळपास 16 मुलांचं सिलेक्शन झालं होतं आणि त्यांना ऑफर लेटर पण आपण दिले होते. पण मला तेव्हा असा अनुभव आला होता की आमच्या मुलांचं सिलेक्शन झाल्यानंतर, मगाशी जसं तुम्ही म्हणालात की मुलं तिथे थांबायला तयार होत नाही किंवा जायला तयार होत नाही, तर मित्र मी तुम्हाला असं सांगेन, ज्या वेळेला आम्ही म्हणजे मी स्वतः MSc पास झाली आणि BEd करायला इथे खिरोदा कॉलेजला माझा नंबर लागला होता. अशाच एका कार्यक्रमामध्ये मी भाषण देत होते, पसायदानाचं महत्व सांगत होते आणि तिथे जे चेअरमन साहेब बसलेले होते, धनाजी नाना महाविद्यालयाचे चेअरमन DH पाटील सर म्हणून बसलेले होते, त्यांनी मला ऐकलं आणि ते मला म्हणाले, या विद्यार्थिनीचं नाव काय आहे? हिला बोललो, आम्हाला केबिनमध्ये बोलवलं. त्यानंतर त्यांनी मला इंटरव्ह्यूचं लेटर दिलं आणि माझं तिथे सिलेक्शन झालं. मी तुम्हाला हे थोडक्यात सांगते. काय असतं, आपण विद्यार्थी, आपल्यामध्ये गट्स असतात, आपण पुढे येत नाही. तुम्ही ज्या वेळेला एकमेकांशी गप्पा मारतात त्यावेळेला फार छान पद्धतीने मारतात, मी बघितलं, ऐकत असते. आपल्या बोली भाषेमध्ये बोलतात, काय झालं माय, असं होई गेलं तसं होई गेलं, आपण बोलतो की नाही? मग आपण प्रयत्न करायचा थोडासा मराठी बोलायचा, हो की नाही? मॅडम कशा बोलतात, मॅडमला ऑब्झर्व करायला पाहिजे. आपले प्राध्यापक कसे बोलतात त्यांना ऑब्झर्व करायला पाहिजे. आज हा मेळावा मी यासाठी घेतलेला आहे की माझा विद्यार्थी ज्या वेळेला पुणे, मुंबई, नाशिक तिकडे जातो त्यावेळेला कुठेतरी कमी पडतो, बरोबर आहे की नाही? मग आता मी माझ्या ह्या कॅम्पसमध्ये ज्या ह्या 11 कंपनीज आलेल्या आहेत त्यांना असं सांगितलं की माझा विद्यार्थी थोडासा लाजरा बुजरा आहे, तो एका ट्रायबल एरियातला विद्यार्थी आहे, त्याला थोडंसं मराठी बोलताना असेल, हिंदी बोलताना असेल किंवा इंग्लिश मधनं काही टर्म्स त्याला माहिती नसतील तर तुम्ही समजून घ्या. घरगुती वातावरणामध्ये त्यांचा इंटरव्ह्यू घ्या. आणि आमच्या मुलांमध्ये फिजिकल ॲबिलिटी छान आहे की नाही? आपल्यात आपण काम करू शकतो. ठीक आहे, आम्हाला खूप हायफाय बोलता येत नसेल, पण आम्हाला फिजिकल ऍक्टिव्हिटी आमच्यामध्ये ती ताकद आहे. आम्ही 5 तास, 6 तास, 7 तास काम करू शकतो. आणि मित्र, एक लक्षात घ्यायचंय, आपण एखादी छोटी मोठी का असेना नोकरी हाती घेतल्यानंतर त्या कंपनीत जेव्हा तुम्ही एंटर करणार ना त्यावेळेला गेटवर सुरुवातीला इथे काय सिक्युरिटी बसवला आहे का ते तुम्ही बघणार, एंट्री कशी करायची आहे ते तुम्हाला कळतंय,
तिथे जाऊन कोणत्या कोणत्या केबिनमध्ये किंवा कोणत्या कोणत्या प्लांटमध्ये कोणतं कोणतं काम केलं जातं हे तुम्हाला कळतं. जर समजा तुमच्यामध्ये आणखी काही गट्स असतील तर त्यांचं पाहून तुम्ही स्वतःचा छोटा मोठा एक उद्योग सुद्धा टाकू शकतात. नमस्कार, माझं नाव महेश देवांग. माझं नाव इम्रान चौधरी आहे. आम्ही यावलचेच रहिवासी आहोत आणि यावल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा रोजगार मेळावा यावल या कॉलेज येथे घेण्यात आलेला होता. आज त्यासाठी आम्ही इथे भेट देण्यासाठी आलो होतो. फार चांगल्या प्रकारे उपक्रम राबवला आहे कलावाणीच्या कॉलेजमध्ये आणि आम्ही टोयोटा कंपनीमध्ये पण इंटरव्ह्यू दिला. त्यांनी पण मला चांगला रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी केव्हा बोलवलं? त्यांनी 2-3 दिवसामध्ये आम्हाला बोलवलं आहे इंटरव्ह्यूसाठी जळगावला. आणि हा जो उपक्रम कॉलेजमध्ये राबवण्यात आला हा बऱ्याच वर्षापासून राबवण्यात आला असता तर अजूनही चांगलं मार्गदर्शन मुलांना भेटलं असतं आणि चांगली संधी मिळाली असती. व तशात हा कार्यक्रम कॉलेजनी दरवर्षी घ्यावा जेणेकरून विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी इथे अवेलेबल होईल आणि त्यांना योग्य मार्गदर्शन पण मिळेल, अनुभव पण येतील काही काही गोष्टींचे आणि त्यांना नोकऱ्या पण लागतील इथून. आणि जर हा कार्यक्रम दरवर्षी इथे जर होत गेला तर आपल्या कॉलेजची ॲडमिशनची लोकसंख्या जी आहे ती पण वाढेल इथे विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य ती नोकरी मिळेल. धन्यवाद. थँक्यू. रेडी. नमस्कार, मी नंदिनी दिलीप गुजर. मी आपल्याच यावल कला वाणिज्य महाविद्यालयातली एक विद्यार्थिनी आहे. मी TYBSCला आहे. आपल्या कॉलेजला आज रोजगार मेळावा भरवण्यात आला होता. त्या रोजगार मेळाव्यामध्ये एकूण 11 कंपन्या आल्या आहे. वेगवेगळ्या फील्डमधल्या कंपन्या त्या आहेत. म्हणून इथे सगळ्या फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना अलाव केलं गेलं होतं इंटरव्ह्यू देण्यासाठी. सर्व कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे आता पार पडलेला आहे. मी स्वतः सिग्मा फॅसिलिटीज या कंपनीला इंटरव्ह्यू देऊन आलेली आहे आणि LIC कंपनीलाही देऊन आलेली आहे. सगळं एकदम उत्कृष्टपणे पार पडलेलं. सरांनी अगदी व्यवस्थितरित्या त्यांच्या कंपनीचे काही इफेक्ट्स आहेत, इथिक्स आहेत ते समजावून सांगितलेले आहेत आम्हाला. ह्या रोजगार मेळाव्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना, बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगार कसा मिळेल याची आम्हाला आयडिया आली आहे. इंटरव्ह्यूचाही अनुभव आलेला आहे कारण ते खूपसे मुलं फ्रेशर्स होते तर त्यांना पुढच्या वाटचालीसाठी एक इफेक्टिव्ह असा अनुभव भेटलेला आहे इथे. आणि माझी यावल कॉलेजला आणि संस्थापकांना ही विनंती आहे की अशी संधी आम्हाला अजून उपलब्ध करून द्यावी ही माझी मनापासून त्यांना विनंती आहे. धन्यवाद. रेडी. नमस्कार, माझं नाव वर्षा सुभाष चौधरी. मी आपल्या कॉलेजमध्ये कला व वाणिज्य विज्ञान या कॉलेजमध्ये इंटरव्ह्यूसाठी आलेली होती. मी 2 ते 3 कंपन्यांना इंटरव्ह्यू दिलेले आहे आणि आपल्या ज्या कॉलेजमध्ये हा मेळावा आपण आयोजित केलेला आहे हा अप्रतिम होता आणि याच्यामधून आम्हाला शिकायला मिळालं, खूप काही शिकायला मिळालं, इंटरव्ह्यूचे अनुभव मिळाले आणि त्याचप्रमाणे जे काही आपले इथे मान्यवर आलेले होते त्यांनी आम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आम्हाला मार्गदर्शन केलं, तेही खूप छान होतं. आणि तसं सांगू इच्छिते, आम्हाला अनुभवही खूप छान आलेला आहे आणि हे मेळावे पुन्हा पुन्हा व्हावं आणि अशा माझ्यासारख्या अनेक बेरोजगार लोकांना रोजगाराची संधी मिळावी अशी अपेक्षा करते. तुम्हाला आता केव्हा बोलवलंय त्यांनी? काय सांगितले कंपनीने? कॉल करतील. बरं, ते कळवणार आहे तुम्हाला. कळवणार. व्यवस्था केली रोजगाराची हो ती खूप छान होती, व्यवस्थाही छान होती. ओके. रेडी. I'm from My name is Caesar Balu. I'm from Yawal. So I have completed my bachelor degree in SSC College from North Maharashtra University. So it was nice and it's good nature. And I am selected in Axis Bank as business development executive. What about the arrangement of the college? It's a very nice. So in future, so it was really like improvement our college student or college like people. So it's very. You are satisfied about your this? Yes, I am satisfied. Thank you. Yeah, thank you.
ICICI बँकमध्ये इंटरव्ह्यू दिला आणि ॲक्सिस बँकमध्ये इंटरव्ह्यू दिला. ही योजना खूपच चांगली राबवली आहे. कला वाणिज्यमध्येच ही योजना राबवली आहे. ही अशीच सर्वीकडे राबवली, कारण सर्व रोजगारांना आणि सर्व कॅन्डिडेट्सना संधी मिळेल जॉब करायची वेगवेगळे. जी कॉलेजने व्यवस्था केली इथे रोजगार मेळाव्याची, ते तुम्हाला त्याच्याबद्दल समाधानी आहेत का तुम्ही? सांगा मग तसं काय 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 वाटतं तुम्हाला? माझं नाव निकिता प्रदीप पवार आहे. मी ॲक्सिस बँकमध्ये आणि ICICI बँकमध्ये इंटरव्ह्यू दिला आहे. कला वाणिज्य विद्यालय यावर येथे हा राबवण्यात आला आहे. रोजगार मेळावा रोजगार मेळावा राबवण्यात आला आहे. असाच रोजगार मेळावा पुन्हा पुन्हा व्हावा अशी आम्ही नम्र विनंती करतो. माझं नाव लोकेश राजा बोटे. मी भुसावळून आलो आहे. इथं कॉलेजची व्यवस्था खूप चांगली होती. मी स्टार आपलं हे चौधरी मोटरमधून तिथे अप्लाय केलं आहे. ते आता इंटरव्ह्यू म्हणजे बोलवतील मला अजून. अशा रोजगार मेळाव्यांची गरज आहे का? हो आहे ना. म्हणजे अजून घेतलं ना तर चांगलं होईल. म्हणजे बाकीचे पोरं पण येतील ना नवीन, त्यांना पण संधी उपलब्ध होईल. ते बी शिकतील पुढं काय. अशा रोजगार मेळाव्यांची गरज आहे. हां. आणि इथली कॉलेजची कशी काय वाटली व्यवस्था आपल्याला? चांगली आहे, व्यवस्थित. आवडलं? हो आवडलं. ठीक आहे. नमस्कार, माझं नाव तेजस्वी सुनील कोलते. कला वाणिज्य महाविद्यालय यावल मध्ये शिकत आहे. SYBA स्टुडंट. आमच्या कॉलेजमध्ये आज रोजगार मेळावा करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल रोजगारामध्ये नोकरीची संधी आम्हाला मिळू शकते. इथं आम्ही इंटरव्ह्यू वगैरे दिलेला आहे. कोणी क्रॅक करू शकतो, कोणी नाही करू शकत. आणि कॉलेजमध्ये असे विविध इंटरव्ह्यू रोजगार मेळावे वगैरे होण्यात यावे अशी नम्र विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अजय शालिक आढाळे आहे आणि मी डोंगरकोटरा इथून आलेला आहे. आम्हाला माहीत झालं की आर्ट कॉलेज इथे यावल इथे रोजगार मेळावा आहे. तर तिथे आम्ही विविध कंपनीच्या 11 कंपनीचे सर इथे आलेले आहे. त्यांना आम्ही आज इंटरव्ह्यू दिला आणि त्या सरांनी आम्हाला उद्या बोलवलं आहे. आणि यावल कॉलेजने जो रोजगार मेळावा आयोजित केला त्याबद्दल काय मत आहे तुमचं? आवडलं कसं? म्हणजे सुविधा व्यवस्थित हो. मिळाल्या? आणि हे कॉलेजने जो मेळावा आयोजित केलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर याच्याने पार पडलेला आहे आणि आम्हाला खूप छान वाटलं इथे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव नफिसा सिकंदर तळवी. मी डांबोर्णीवरतून आली आहे. मी आर्ट्स कॉलेज सायन्स या कॉलेजची विद्यार्थिनी आहे. आज आमच्या कॉलेजमध्ये कोणत्या वर्गाची? FYBA स्टुडंटची विद्यार्थिनी आहे मी. आणि आज आमच्या कॉलेजमध्ये रोजगार मेळावा उपलब्ध करण्यात आलेला आहे. तरी मी आज सिग्मा कंपनीत अप्लाय केलेलं आहे. आय होप माझी जॉब लागेल. पण सर्व खेड्यात म्हणजे आमच्या तालुक्यातल्या सर्व गावातल्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवण्यात येत आहे. तरी हा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पाडतोय अशी. इंटरव्ह्यू चांगला झाला? हो. इंटरव्ह्यू आता त्यांनी केव्हा बोलवलंय? आता ते कॉल करण्यात आहे 1 तारखेला. ओके. थँक्यू. आपल्या कॉलेजविषयी काही अनुभव चांगला हो. सुविधा मिळाली? हो सर. ओके, थँक्यू. रेडी. माझं नाव निकिता दगडू पाटील आहे. कला वाणिज्य महाविद्यालय विज्ञानमध्ये आज रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या आल्या होत्या. बरेच मान्यवरांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन दिले पुढच्या वाटचालीसाठी. मी ॲक्सिस बँकमध्ये इंटरव्ह्यू दिला. त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन समजून सांगितलं. बोल. आम्ही 1-2 कंपन्यांना इंटरव्ह्यू दिले. आमचे इंटरव्ह्यू झाले आणि आम्हाला कामासाठी एक संधी मिळाली. नमस्कार, माझं नाव महिमा मधुकर कोडी. मी इथं कॉलेजमध्ये शिकत होते. आज इथं इंटरव्ह्यू होते. आम्हाला बोल. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा. फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल.